आल्या काय कौसा काकू दर्ग्यातून आली काय इंदिरा आई का घरी? हे भेटली होती बा दुपारच्या वेळेला आम्हाला हे रमा एकटीच चालली होती. म्हटलं काऊन हो एकटी चालली? तर असं असं नसानं तसं अशानं तसं आहे म्हणे. तर म्हणून आता तुम्ही दिसल्या बा कौसा काकू येताना तर विचारून घ्यावं म्हटलं तुम्हाला. इंदिरा नाही दिसली काय? ठेल्यावर गेली काय डायरेक्ट? काय सांगितलं दर्ग्यात? काहीच नाही सांगितलं हो बाबा. दर्ग्यामध्ये काय सांगितलं? काही ना काही त्या बाबानं काहीच नाही. बस पाणी मंतरून देऊन दिलं फुकून दिलं का नाही म्हणजे आणि त्या झाडू मारून दिलं बापा पाठीवर डोक्यावर. मग काय सांगितलं? काहीच नाही सांगितलं. सब ठीक हो जाएगा म्हणे. म्हणलं कब तक हो जाएगा? तो हो जाएगा म्हणे अभी 1-2 रात में सब ठीक हो जाएगा म्हणे. नाही दिखेगा म्हणे कुछ असा म्हणला बाई तो. तुम्हाला काय वाटते कौसा काकू? का खरंच मंतरलेली माजर दिसली असन इंदिराले? का कोणी योगायोग असन? आपल्या गावात तर तशा माजरी नाही आहे म्हणा. अशा अवचट एखाद्या भुरी माजर दिसून जाईन तर दिसून जाईन पण अशा काड्या कुट्ट माजरा तर आपल्या गावात आहेच नाही. हे खरं. तेच तर बाई मी म्हणली तिले त्याच दिवशी म्हणली आपल्या गावात तर नाही आहे. म्हटलं काडी माजर तुले कशी काय दिसली म्हणलं. तुले काही भास झाला असन म्हटलं. तर नाही माय म्हणे मला भास नाही झाला म्हणे. मला हुबेहूब दिसली म्हणे. मी तिकडून येत होती तर माझ्या समोर उभी होती म्हणे. आणि मग ते पयाली बेजारून पयाली इकडून येतो म्हणत तसं तर इकडून पयाली तर मग इथं उभी होती म्हणे. तिच्या पहिलेच ते येऊन पोहोचून गेली होती दरवाजात. तर मग ते गाडी गेली तर मला आवाज दिला तिनं. मग मला दाखवते माय माय ते पाय माय इकडेच घुरते म्हणे. मी पावायला गेली तर मला नाही दिसे. काय लागलं व बापा कौसा काकू इंदिराच्या मांग? फालतू तिले मॅटच करणं होय का नाही? भूत 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 करून तेच पागल होऊन जाईन आणि मग ते पागल होईन कुठं जाई तिले दिसन आपण तिले पागल म्हणू. मग सारे लोक तिले पागल म्हणून पागलात काढन तिचा धंदाही नाही चालणार. हो ना बापा. आता कायच करू बापा. एवढी चांगली चुंगली बाई बापा मेहनत करते खाते पेते कोणाच्या नजरात खुपलं बापा. तिच्या मागं दिल्ला लावून काय होय ना काय नाही तर तिला म्हणली मी सोडून दे बाबा म्हणलं हे धंदा गिंदा ठेला गिला बंद करून टाक म्हणलं. हो बंद करून टाक ना आपलं वावरात कामाला जात जाय म्हटलं. बरोबर आहे कौसा काकू जमते तसं तिला सोडून दे म्हणा. ते ठेला गेला ते तिचा ठेला पाहून ना तिची तरक्की पाहून कोणीतरी जळत असन. एक तर आपल्या गावातून असन नाही तर ते तिकडे काय म्हणते तुमचं भेंबडी तिचं गाव ते असन नाही तर मग जिथं ठेला मानते तिथं असन. कौसा काकू बरोबर आहे गंगाचं बरोबर आहे. होतं नसन तो मांग रघु जेलात पाठवला त्याला इंदिरानं ते ब्रेंडाच्या हॉटेलच्या संदर्भात होतं नसन. होऊ शकते बदला काढासाठी असू शकते बाई. त्याचा पत्ता काढायला लावा लागन तिले. जेलातच आहे का सुटला तर आता घरी आली म्हणजे म्हणतो तिले. हो कौसा काकू डास ठेवतेत बापा असे लोक. इंदिरानंच त्याला पकडून दिलं आणि तिनंच बयान दिलं आणि जेलात पाठवलं. डास ठेवते होऊ शकते कदाचित. मंजा तिले इंदिराला आली म्हणजे तपास काढायला लाव जास्त ह्या रघुचा आणि थोडासा ब्रेंडाचा बी रेकॉर्ड तपासून पाहिजे म्हणा जरासा. हो आता आली म्हणजे म्हणतोच तिले. चला जातो कौसा काकू पाहिजे लक्ष दे जा इंदिरावर लक्ष दे जा जरासं. आणि आता तिले फोन करून द्या रात व्हायच्या पहिले येऊन जाय म्हणा. नाही ते 8 वाजता येते बापरे एवढ्या रातच्यानं दोघ्याच जणी. आता लवकर येऊन जाय म्हणा. जेवढा लोप केला ना तेवढं आपण फसतो. जास्त लोप नको करत जाऊ म्हणा. असा फोन करून द्या. हो आता मनूच्या हातानं करतो बाई फोन. लवकर येऊन जाय म्हणतो. हा चला मग कौसा काकू जातो बा आम्ही घरी. आता आमचे स्वयंपाक पाणी करायला लागन. हो जा बापा जा. हा बरं झालं तुम्ही आल्या. आणि जराशा सकाळीच ना ये जा बरा सकाळीच जराशा तिले चांगलं समजून जरासं. मान ऐकत नाही काय माय म्हणते तू पागलच आहे म्हणते. असं विसं काही नाही मी पाहतो म्हणते. मी भेट नाही एवढी भेटते बी तरी भेट नाही म्हणते. पाहिजे तिले समजावता जरासं बापा. तुम्ही टेन्शन नका घेऊ कौसा काकू. आम्ही आता उद्या सकाळी येतो आणि तिले पाहतो तिले समजावतो आम्ही जरासं. हो चला हो बापा. आता आपल्याला रात झाली का भेव लागते काड्या माजरीचं. हो मला तर गाडा भेव लागते बापा. कदाचित आली गेली असं आपल्या गावात काड्या माजरी आपल्याला दिसन आपणही भेजारू. चला हो ना चल बाई. आज लवकरच चाललो जाऊ आता. 6 वाजता आपला ठेला बंद करूनच देऊ बा. 6 वाजता ठेला बंद करून बस 6 वाजून 10 मिनिटानं आपल्या रस्त्यानं लागून जाऊ गाडी घेऊन. तर आपल्याला उजळत जाणं होईन आपलं. काय लेवा रमा तू उभी भेकाड्या वानाची काय ले 6 वाजताच 2 तासाचे आपले कस्टमर चालले जाईल ना. 2 तासाचे किती रुपये होते आपले? एवढं नुकसान करतं काय? तेवढ्यातच आपलं पेट्रोल होते काही कांदा मांदा घेणं होते.
बाई पण तुमची तब्येत ठीक आहे तुमची? मग अजून काही दिसलं रस्त्यानं तर अजून काही होऊन गेलं तुम्हाला तर मी एकटी काय करण? मग कोणी आहे नाही आपल्या संग, आपण दोघी जाऊ. मी काय मी मग गाडी पाहिन तुम्हाला पाहिन का मी स्वतःला सांभाळन? मी काय करण? काही नाही होत रमा, काही दिसत नाही. दिसलं इथं पाहू ना आज. आणि तुला मला सांभाळायची गरज नाही, मी स्वतःला सांभाळतो. तू फक्त स्वतःला सांभाळतो बस. आपला जीव धरून चालायचं बस. दुसऱ्याचं पाहणे सगळे आपापले पाहतात. हो पण आपलं 2 घंट्याचं नुकसान मध्ये करायचं नाही. पण बाई आता काल रातचं एवढं ते मांजर दिसणं, तुम्हाला दिसली आणि मायले नाही दिसली. मग अजून दिसली 10-12 मांजरं आल्या गेले आडवा तर मग काय करण? काही नाही होत हो, काही नाही होत. योगाच असन. कदाचित आली असन आपल्या गावात कोणी मांजर. काड्या मांजरा आल्या बी असन आपल्या गावात. आणि मला दिसल्या म्या केला आवाज, माय पाहू मग बिचकून ते पाहून गेले असन म्हणून मायले दिसले नाही. आणि माये डोळ्याचे लपकले असन तर मलाही वाटलं का गायब झालं. असं ते योगायोग घडलं बस. काही नाही होय बाकी. भिऊ नको तू, काही नाही होय. तरी पण बाई आज लवकर चाल जा बा, लवकर चालत जा. थंडी बी आहे, थंडी बी लागते. तुम्हाला तर काही नाही, तुम्ही मागं बसून राहता. पण मी पुढे चालवतो ना, भल्ली थंडी लागते. असं बर्फावानी होऊन जाते माझ्या हात पोचता. आता किती दिवस लागन थंडी? 1 महिना 1.5 महिना. हा थंडी काय मोचे गिचे घेऊन घे ना हातामध्ये. चाल बरं आता उद्या येताच्या टायमाले मोचे घेऊन देतो तुले. हातात मोचे, पायात मोते, टोपरं. हा ना सेटर तर आहेच ना. नाही बाई राहू द्या, कायले खर्च करता अजून. आणि लवकर चालत जा बा बस. मला बी भेव लागून राहिला आता. बरी आहे हो मायरम, आता सकाळीच मोठी हे केली ना. धंदा भाव जाय आहे नाही भेट कोणाले. हा झालं का फुस? संध्याकाळी होत वरी. गौरी हो आई काय म्हटलं म्या? काही बोलली तर नाही, आवाज दिला फक्त. काय हो आई म्हणतं? बोला हो आई बोला. असं हो मी अशी म्हणतो वरतून कपडे काढून आणले काय? नाही काढायचेच आहे. घेऊन ये ना बाई. चाल आता मा संग चाल, काढून घेऊ पटकन. चाल पडली थोडीशी. अंधार व्हायच्या पहिले कपडे काढून ठेवून देत जाय बरं. आता अंधाराचे कपडे वरत ठेवत नको जात जाऊ. मग अंधाराची जात वरत. आणि दिसलं काही तुले तर. आणि आता गावात मांजर आली आहे वाटते, काड्या मांजरी 2 आल्या आहे. काड्या मांजरी ते इंदिराला दिसल्या होत्या. ते केवढ्यानं घाबरली. एवढी कडक बाई. मी नाही भेट कोणाला म्हणणारी बाई भेली. म्हणून म्हणतो तुले अंधाराचं वरत नको जात जाऊ. मी ठेवतच नाही. कधी ओले राहते म्हणून राहू देतो मी. आता मी 5 वाजताच गेली होती कपडे काढायला. पण थोडे ओलेच होते. म्हटलं मग 2 घंटे अजून राहू देतो. मग स्वयंपाक झाल्यावर जेवण खावणं झाल्यावर काढून आणून म्हटलं. नाही आता ओले राहो का काही राहो. 5 वाजता 5:30 वाजता म्हणजे अंधार पडायच्या पहिले, गाई येवाच्या पहिले आपले कपडे खाली उतरलेच पाहिजे. लागन तर इकडे खिडक्या दोरी गिरीवर कुठेही टाकून देत जाय. थोडेसे ओले राहिले तर वाढून जाते रातभरात. पण वरत नको ठेवत जाऊ. वरत जात नको जात जाऊ अशी रातची आता. हो आई बरं ठीक आहे. मग आता चला ना, मग आता तुम्ही काढून घेऊ वरतून कपडे. हो चाल, दोघे जाऊन काढून घेऊ बाबा. माई एकटीला जावाची हिंमत नाही. मी नाही जाते एकटी. दिसली माझं धावलीस तर काय करतं. चल हो चला मग आई काढून घेऊ तेवढे कपडे. आराध्या कुठं गेली? झोपली काय? संध्याकाळची झोपू नको देत जाऊ ना तिले. दुपारी झोपून देत जाय, संध्याकाळी देत झोपून. गाई वाजता येवाच्या टायमाला, दिवाबत्ती लागायच्या टायमाला. नाही झोपली नाही. बाबा आले होते ना तर बाबांना नेला तिकडे बाहेर नेला. बाबासोबत गेली मागं लागून. असं आले का तो बाबा? चहा मांडला? चहा पेले का नाही? आल्या बरोबरच चहा मांडायला लावला त्यानं. आले मान बाई गौरी म्हणे चहा. आणि चहा मांडला आणि मग त्यानं हात पाय धुतले आणि तोपर्यंत आराध्या खेळली. मग आराध्या चहा बिस्किट खाल्ली ना बस. बाबा म्हणे जातो बाई म्हणे जा. आराध्या मागं लागली, चालली गेली. तेच म्हणलं विचारे असन कुठं गेली तू आई म्हणून. हा विचारे. मग त्या काय म्हटलं? कुठं गेली काय सांगितलं? मी असंच सांगितलं का आई तिथं कौसा काकूच्या घरी गेली म्हटलं. हो तिथंच गेली होती मी, कौसा काकूच्याच घरी गेली होती. चाल पटकन चाल वरतं, अजून अंधार होते. मग चला ना तर मग. आता तू मला टाकल्या म्हणू नको. आता जर तू मला टाकल्या म्हणली तर पाय मापेक्षा बुरा माणूस नाही होईल. मी लय मारन तुले. थोबाड सोडून टाकन तू एवाले मारू. आता जर का मला टाकल्या म्हणलं तू ना माणूस टाकल्या. अजून एक वेळा मी चेतावणी देतो पिंकी तुले. आता तू ना टाकल्या म्हणला, आता तू गेली म्हणून
समज. म्याड आहे का रे तू कृष्णा? तुला काहीच नाही समजत काय? मी तुला थोडी टकल्या म्हणून राहिली, मी टकल्या थोडी म्हणून राहिली. मी टकल्या म्हणजे जा इथून अशी म्हणून राहिली. मॅटवानाच्या नॉन सेन्स. काही समजत नाही तुला, अक्कलच नाही बिलकुल. मला नको शिकू तू पिंकी ढिंकी शेमडे, मला शिकूच नको तू शेमडी. तू मलाच टकल्या म्हणून राहिली. तू आतापर्यंत नाही तुला टकल्या टकल्या म्हणलं. जाय जाय म्हणत होते ना, आता काय रे तू टकल्या टकल्या करून राहिली? हा ना, मला समजत नाही का? मला सगळं समजते. तू मलाच टकल्या म्हणून राहिली. तू जाय रे हो तिकडे. मॅटवानाच्या मी कायले तुला टकल्या म्हणू? हा, आणि तू त्या टकल्या म्हणायच्या लायकीचा बाई आहे का? टकल्याही नाही म्हणा लागन तुला, तर सपाट म्हणा लागन. फ्लॅट फ्लॅट. हे पा पिंकी, माई खोपडी जी सरकली ना तर पाय. आता 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 मी तुला खरंच मारन. आता तू काही मला बोलली तर मला काहीच बोल नको तू. तुला बोलतो का मी मॅटवानाच्या? तुला मी काही नाही बोलत. तुला बोलन बी कायले मी. तुला समजते बी काय मी बोलतो तर. मी टकल्या म्हणतो तू म्हणतो टकल्या. हा, टकल्या म्हणतो का मी तुला? टकल्या अशी म्हणून राहिली मी. मस्त हुशारी मारून राहिली, हुशार तोंडाची. म्हणाली म्हणू आवाजी काय म्हणतो? आलीच तर नाही आत्यानं आई? येवाचीच आहे ना? हो येवाची आई म्हणून तर म्हणतो. फोन लाव बरं त्या आत्याले फोन लाव, नाही तर त्या आईले फोन लाव बरं जरासा. येईनच ना आजी, घरीच तर येईन. आत्या बी येईन ना, आई बी येईन. मग फोन काय लावतो तू? लावतो, लवकर ये म्हणतो. रातच्या नाही येतात त्या, रात्री येतात मग भेटेत ना. तुम्ही माय बी त्या दिवशी तू आई किती भेली होती. म्हणून म्हणतो फोन लाव बरं जरासा. मी त्याला दटावतो. लवकर या म्हणतो. लाव बरं जरासा फोन लाव. माझ्यावर तर फोन नाही आजी, घरी आहे. चल घरी लावतो. माझ्यावर आहे म्हणू फोन. लावून दे आजीले फोन. म्हणू मा फोन लाव फोन. मा फोन मध्ये बॅलन्स, आईच्या फोन मध्ये बॅलन्स बी नसन. जाणार तिकडे, मी देतो ना म्हणूच्या आजीले फोन. तू काय मधात मिरवतो? जाणं हो पिंकी ढिंकी, तुझा फोन ठेव ना तिकडे. आजी घे फोन, लाव मा फोन ना. इंदिरा आत्याला लावतो का रमा काकूला लावतो? तो लावला. कोणाला बी लाव. इंदिरा आत्याला लावला. लाव बरं. म्हणू आजी मी लावून देतो फोन. नाही आजी मी लावून देतो फोन. अरे कोणी बी लावून द्या रे बापा, कोणी बी लावा. कोणाच्याही फोन न लावा बरं. लाव रे बाबू. काय म्हणते तो नाव? काय कृष्णा. लाव तू लावून दे. लाव बरं, इंदिरालेच लाव. मॅटवानाच्या पोट्ट मॅटच आहे. धक्का कायले देतो? दिने भुक्की चांगली. जाणार रे. लाव ना रे पोरा, लाव ना कृष्णा, लाव ना फोन. लाव ना बापा. झगडेच करते बाबा, भांडणच करते लेकरं बी. आजी लावतो आजी. लागते रे बाबू. वाजते का घंटी? वाजून राहिली आजी, वाजून राहिली घंटी. या बाई पा आला. आईचाच फोन असन. पा लवकर ये म्हणत असन तुम्हाला. मी म्हणलंच होतं तरी तुम्हाला लवकर चला बाई म्हणून. आता तुम्ही ऐका नाही. काय माहित बाई कोणाचा होय, तर नंबरच दिसून राहिला ना. कोणत्या नंबरानं लावला तर? उचलन तो पा बाई. उचलन फोन तो उचला. हो उचलतो बाबा. भेवाही लागते ना वाड्या नंबरवर. हो उचलतो. काय भेवाचं? हॅलो कोण? मी बोलून राहिली. कुठे आहे? हा माय बोल ना माय. मी इथंच आम्ही ठेल्यावरच आहो. बोल ना तू. अहो माय माझे अजून ठेल्यावरच आहे. तू निघ ना लवकर. आणि अंधार व्हायच्या पहिली या. अरे रमा कुठे आहे? हा आहे ना माय, रमा बी आहे ना. आणि निघतो ना आता. निघतोस ना, येतोच ना. झाकट पडून गेली पुरी आणि तिथंच आहे म्हणतात. निघतो म्हणतात. काही निघतं रात झाल्यावर. काय रात झाल्यावर निघशील काय? रातच्या 8 वाजता. आणि मग येतं मग एवढ्या अंधारामध्ये दोघ्याच जणी येतात नंदा भाऊजी. काही भेव हा? काही असा आपला सिटीचा शहराचा रस्ता राहिला तर काहीतरी. हे अंधाराचा रस्ता, आपल्या जंगलाचा जरासा रस्ता पडते. आणि लवकरच येऊन जात जाय म्हणलं तर निघ बरं. चाल पटकन करा, लावून घ्या कुल्फ. कल्पना निघा बरं लवकर. आता झाकट पडून गेली. काही निघतं अंधार पडल्यावर? हो ना माय निघतो ना. आता थोडंसं बाकी आहे काम, निसायाचं बाकी आहे. तेवढं करून निघतोस. हो लवकर निघ. अंधाराच्या पहिले ये. माय तू टेन्शन नको घेऊ, चिंता नको करू. मी निघतो बरोबर. येतो आम्ही. चल ठेवतो फोन. कोणाच्या नंबरवर लावली फोन? कोणाचा वय फोन? या गंगाच्या नातवाचा वय वा. इकडे म्हणून केलंच होती ते. तिथे आली मी तर म्हणते आजी मी लावून देतो. त्याच्याच फोनवरून लावून राहिली. हा ठीक आहे. म्हणून पोट्टेले घरी पाठवा. हाकल बरं घरी. अंधारामध्ये येऊ नको देऊ. अंधारात खेळत राहते. घरी पाठव सगळे येले. तू घरीच आहे माय. चिंता करू नको. चहा मानून ठेव. वाव माय पोरगी मला म्हणतो चहा मानून ठेव. तू ये अर्ध्या रात्री चहा मानून ठेव. ये लवकर निघ घरी. धनेशने मानला चहा पेलो बी आम्ही. चहा पिऊन ना मी इकडे आली. ये मग पटकन निघ घरी आहे. हो माय येतो. पाय व रमा अशी आहे मग तुझी सासूबाई. बाई त्याचं बरोबरच आहे ना.
आता तुम्ही भेजारल्याच तेवढ्या होत्या. रातभर नाही झोपल्या, भेजारू उठत होत्या. तर त्याने तर काळजी लागतच. किती झालं तर तुम्ही पोरगी वय त्याची. तसं काही नाही वा, मी पोरगी वय माई काळजी करते, तूही बी करते ना. रमाले आण म्हणते लवकर, असं थोडी आहे तू सून वय तर तू काळजी नाही करत. तूही बी करते ना बाई, माई बी करते. मी कधी म्हणलं माई नाही करत म्हणून, माई बी करते. बरं चला मग आता लावतो कुलूप न चालायचं मग निघायचं ना, अजून 1 घंटा थांबायचं. नाही हो रमा, तू बी मजाक घेत आता माईवाली. काय थांबता आता, अजून 1 घंटा चाल आता. अजून दिसून जाईन रस्त्यामध्ये डाय ना, तर अजून माया होऊन जाईन फाय ना. जय भोलेनाथ. सुख शांती ठेव, कृपा दृष्टी ठेव, सगळेवर ठेव. कालीजी बाबा, कालीजी बाबा, कालीजी बाबा, कालीजी बाबा, कालीजी बाबा, कुठं गेला कालूची सुने नाही राहिलं बाप्पा. तुझी घरी लागते महाराजा. संध्याकाळच्या कळची डावणी राखून काही उद्गोर बांधले का बाहेर. तुझी घरवाली होय का शामराव? धावत येऊन राहिली बोंबलत. कुठं हो कलीचे बाबा हो? इकडे आहे बा, इकडे काय दिसलं महाबीने बायकोली अजून आता गावात. महाबीन काही ना काही होतच राहायच्या त्या बहीण तो. इकडे इकडे कलीचे बाबा, मुन्नी काय झालं तुले? काय दिसलं? काय पाहिलं तू? काऊन धावून राहिली? कोणी मारायला धावून राहिलं का तुले? कोणी मारून राहिलं का तुले? काऊन काय झालं? अहो कलीचे बाबा, आपल्या घरामध्ये काळी माजर आहे. एका रंगाची किंजाडी अवकून केलं मावर. असं वाटतं का मावर हमलाच करायला आली होती काय? कलीचे बाबा, आपल्या घरामध्ये काळी माजर आहे. भूत 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 आहे आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये माजरीमध्ये घुसून भूत आलो. तू एवढी देव धर्म करतो, तुझ्या घरामध्ये कायले भूत येईन? तुझ्या घरामध्ये देव धर्म आहे, तुझ्या घरामध्ये कायले भूत हसन पागल? नाही, मी पूजाच करत होती. मागत उभी होती का काय तर काही होती तर माहित नाही. पूजा करत होती मी, आणि पूजा झाली आणि मी घरात चालली होती तर अशी म्याव करायला लागली आणि मी पाहिलं तर मग अशी जोऱ्यानं किन चालली. काही नाही वय, भूत घेत नाही होते, साधी माजर होते, काळी माजर होती. तू तिच्या इकडे पाहायला लागली तर किन चालली असं तिने वाटतं सांग. तू मारतो काय? नाही, तसं नाही. मी तिला काहीच नाही केलं. मी चुपचाप चालली होती आणि ती जाणून बसून अशी किन चालली मावर. जसं काही तिला कोणी सांगून ठेवलं, कोणी काही असं विचारत जाऊन किन चालतो असं तसं. पहिले शांत होय तू, भिवू नको. काही नाही होय. मी कशी सांगतो? त्या जागी जर तुम्ही राहिले असते ना, तुम्ही असेच पयाले असते. काय झालं वा? काय दिसलं इले? भूत दिसला. तुले दिसला होता तसा भूत दिसला तिले, तू यावानी. अमाय काय खरंच काय हो मुन्नी? तुला भूत दिसला? खरं नाही ना हो, भूत नाही दिसला, पण ते भूतातच मजर आहे काही ना काही. काळी माजर इंदिराला दिसली होती म्हणते ना. आता हेच वय का दुसरे वय माहित नाही, पण काळी माजर होती, मापाशी उभी होती आणि माय ध्यान गेलं तिच्यावर तर जोरानं मावर किंचाळली भूतावानी. असं राक्षसा लावडी नावानी, डाकी नावानी. माय काय बोलतो? नाही तर किंचाळत नाही जेव्हा झगडे बिगडे करतेत भूत म्हणतो. होत माय थेच माय तोंडात ते माजर बोक्या जेव्हा झगडे करते तेव्हा किंचाळतेत बापा जोरानं. तसं किंचाळलं का त्यावर? हो एकदम तसंच. काय करू? तसंच. माय असं तर नाही किंचाळत हो माजर. म्याऊ म्याऊ करते बापा. हो पहिल्यांदा म्याऊ म्याऊच केलं, म्याऊ असं केलं आणि मग माझं ध्यान गेलं तर किंचाळली मग. आणि त्याच्यावर अजून असं अलगच वाटलं तो आवाज. ते तिचा ज्या पयाली का नाही डायरेक्ट इथंच आले मी. सरपंच भाऊ, काय असं नाही, इंदिरालाही दिसलं होतं काल आणि त्या दिवशी तिला ते डायना दिसली, तेही गाडी भेजारली होती. इंदिरा आपल्या गावात काय खरंच कोणी मंतरलेलं माजर पाठवलं असेल काय? सरपंच भाऊ काय आहे? हा बहीण, मलाही काही समजून नाही राहिलं. आपल्या गावातच असं काऊन होते? कोणते ना कोणतं काही ना काही चालूच राहते माय बहीण. हो मुन्नी, ते माजर कुठं आहे? जेव्हा तू धावत सुटली तेव्हा आपल्या घरातच होतं काय? त्या मागं धावत आली, निघली का बाहेर? घरातच आहे. मी काय त्याला पाठ बसू का अजून? मी तर बाई पाहिली आणि धावत सुटली. मग मला नाही माहित कुठं गेली, काय गेली का घरात आहे नाही माहित मला. असं इकडेच कुठंतरी असं ते. सरपंच भाऊ, रामदास भाऊ, रामलाल भाऊ, चला बरं त्या माजरीला धुंडून काढू आजच्या तारखेत. माहीतच पडन तिले पकडू पहिले. काय होय काय नाही माहीतच पडन.
बरोबर आहे शामराव भाऊ. चाल बरं, चाल तू घरात चाल पहिले. असन तर ते तुझ्या घराकडेच असन. दिसली म्हणते तिकडे तर तिकडेच असन. चल तिकडेच चाल पहिले. हो चला. दंडे गिंडे घेऊन जा बापा, काय होईल काय नाही. मी तर तू याच हात समजली होती मुन्नी. पहिल्यांदा मला असं वाटलं का तोच होय बा इंदिराले त्रास देवासाठी करून राहिली अशी. तूनच काही रूप बदललं का काय? तो अशी समजू मी मनामध्ये समज, पण असं म्हणलं नाही मी. अमाय कशी बोलतो व गंगा, मी कायले तिला तरच देऊ बापा. काही माघारी खावाले येते ते मागाले येते, खाल्लं तिनं माघरचं काही गाठोडं, मी कायले तिला तरच देईन बापा. हा मी बोलतो, सट बोलून देतो, हा चुकल्या करतो, मान्य करतो आणि एकामेकाला चढवायचं काम करतो, पण असं नाही करत बापा मी. असं भेवाडाचं तब्येती खराब करायचं काम नाही करत मी. जीवावर नाही बेतवत कोणाच्या बापा. हा झगडे जरूर लावतो, पण एवढं जीवावर बेतवत नाही बापा कोणाच्या. टेन्शन नको घेऊ मुन्नी, माहीतच होईल काय होय काय नाही, माहीतच होईल. उद्या माहीतच पडन काय होय. अजून इंदिरा येवाची आहे, अजून कामावून येवाची आहे अजून. ते उद्याच्या भागात माहीतच पडते काय होईन काय नाही. तर माहीतच पडते आता उद्याच्या भागामध्ये पूर्ण होतेच. याचा खुलासाच होते उद्याच्या भागामध्ये पुरा. उद्याच्या व्हिडिओमध्ये काय होय, कोण होय, काय कोण कसं करून राहिलं सगळं समजून जाते उद्याच्या भागामध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.